नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरटी ॲडमिशन म्हणजे काय, यासाठी पात्रता काय आहे, कागदपत्र कोणकोणते लागते, तुम्हाला प्रोसेस ही कशी करावी लागणार आहे, यासाठी निवड कशी होते, या संदर्भातली सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी ॲडमिशन संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत की आरटी म्हणजे काय। या ठिकाणी आरटी म्हणजे दिलेले बघा 2000 ॲक्ट 2009 अंतर्गत जे आहेत 6 ते 14 वर्षाच्या सर्व मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण मिळण्याचा हक्क आहे। यामध्ये आता जे आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ते मोफत शिक्षण भेटणार आहे आणि कोणत्या शाळेत भेटणार आहे, तर खाजगी अनुदानित असेल, विना अनुदानित असेल। यामध्ये जे आहेत 25% जागा जे आहेत तर ते आर्थिक व दुर्बल घटक आणि वंचित गट मधील मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। म्हणजे या ठिकाणी कोणतीही खाजगी शाळा असेल, इंग्लिश मीडियमची असेल, मराठी मीडियमची असेल, यामध्ये जे आहेत मोफत शिक्षण दिलं जातं। यामध्ये जे आहेत विद्यार्थ्यांचे जे शाळेची फीस असते, जे शुल्क आहे तर ती पूर्णपणे या ठिकाणी माफ असते। या ठिकाणी पहिलीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आरटीमध्ये ॲडमिशन भेटला तर त्यानंतर 8वी पर्यंत जे आहे तर त्याचं मोफत शिक्षण या ठिकाणी दिलं जातं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुमच्या बालकाचे वय या ठिकाणी बसत आहे की नाही, यासाठी तुम्ही या वेबसाईटवरती येऊन जाईल, एज लिमिटमध्ये जे आहे तर ते चेक करू शकता, किंवा तुमच्या बालकाचे वय या ठिकाणी पहिलीसाठी ॲडमिशनसाठी किती असायला पाहिजे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। आणि या ॲडमिशनसाठी आपल्या बालकाचे आपण वयसुद्धा या ठिकाणी चेक करू शकता। जसं की हे वरील चार्ट वगैरे दिलेले आहेत। तर जर तुम्ही पहिलीसाठी अप्लाय करत असाल तर 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे, किंवा जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे। आणि ही जी डेट आहे 30 डिसेंबर 2026 पर्यंत हे कन्सिडर केले जाईल। इथपर्यंत तुमच्या बालकाचे वय या ठिकाणी पाहिजे। यामध्ये 1-2 दिवस जरी कमी जास्त होत असेल तरीही ते घेणार नाही, कारण ऑनलाईन सिस्टीम आहे तर ती डेट वगैरे घेत नाही। या वेबसाईटवरती येऊन तुम्ही अजून तुम्हाला काही कन्फ्युजन होत असेल डेटमध्ये, तर पात्रता कॅल्क्युलेशनमध्ये हे वापरून जे आहे तुमच्या बालकाचे जे वय आहेत तर यामध्ये तुम्ही चेक करू शकता। जसं की या ठिकाणी आपल्याला एक माहिती भरायची आहे, आपल्या बालकाची जी काही डेट वगैरे आहे तर ती सिलेक्ट करायची आहे। ती डेट सिलेक्ट केल्यानंतर जे आहेत तर या ठिकाणी एक डेट मी एक डेमो म्हणून फक्त सिलेक्ट करतो आहे। इथं कॅटेगरी निवडा, तुमची कास्ट वगैरे कोणती आहे, SC ST OBC वगैरे, आणि इथं इन्कम तुमचं 1 वर्षाचं किती आहे तर ते सिलेक्ट करा, इथं टाकून द्या, ठीक आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पात्रता तपासावरती क्लिक करून घ्या। या कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या बालकाची डेट वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुम्ही पात्र आहात की नाहीत। या ठिकाणी लगेच असा प्रकारचा मेसेज येईल बघा, अभिनंदन, तुम्ही पात्र आहात, पहिली या वर्गासाठी तुम्ही पात्र आहेत। आणि यासाठी आता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे आणि कधीचे लागणार आहेत, कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंतचे लागणार आहे, याचीही माहिती आपण आता बघणार आहोत। हवी असेल तर ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथं क्लिक करून तुम्ही हे कॅल्क्युलेशन वापरू शकता। आता डॉक्युमेंट कोणकोणते लागतात आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, तर सर्वात अगोदर जे आहे सर्वात महत्त्वाचं आहे जन्म प्रमाणपत्र। बालकाचं जे जन्म दाखला आहे तर तो लागणार आहे, तो मग महानगरपालिकाचा असेल, ग्रामपंचायत वगैरे करून काढलेला असेल तर तो या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर रहिवासी पुरावा म्हणून यामध्ये तुम्ही राशन कार्ड असेल, त्याच्यानंतर बिल असेल, किंवा मग जर तुम्ही भाड्यानं कुठं बाहेर राहत असाल तर तुम्हाला भाडे करार लागणार आहेत। आणि भाडे करारमध्ये भरपूर पालकांना या ठिकाणी संभ्रम आहे की ते कधीच असायला पाहिजे। बरेच पालक काय करतात की फॉर्म आता सध्या भरून टाकतात आणि त्यामध्ये हे रेशन कार्ड वगैरे, आधार कार्ड वगैरे टाकून देतात, पण नंतर ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, तुमचं लॉटरीमध्ये बालकाचं सिलेक्शन झालं आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं फॉर्म जे रद्द करण्यात येतो, जर तुम्ही भाडे करार त्यावेळेचं दिलं असेल तर। म्हणून आत्ताच काय करा, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर भाडे करार नामा तयार करून घ्या, जेणेकरून ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदरची डेट त्यावर येईल। तुम्ही जर नंतर तो काढला तर तो कन्सिडर होत नाही, तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी रद्द करण्यात येतं। म्हणून सगळे डॉक्युमेंट जे आहेत तर फॉर्म भरण्याच्या अगोदर आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येणार नाही। यानंतर एक इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, तहसीलमधून काढावं लागणार आहे। यासाठी 1 लाखापेक्षा कमी तुमचं इन्कम असायला हवे। त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे बालकाचं, ठीक आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज वगैरे लागणार आहे। आणि जर तुम्ही कॅटेगरीत असाल जसं की SC ST OBC साठी तर जात प्रमाणपत्र वगैरे लागणार आहे। अनाथ बालक वगैरे असेल तर त्यांना अनाथ आश्रमाचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र वगैरे ते लागणार आहे, डेथ सर्टिफिकेट वगैरे, पॅरेंट्सचं वगैरे, ठीक आहे। त्यानंतर एक पालक असेल, विधवा वगैरे असं काही असेल तर जोडीदारांचे मृत्यू प्रमाणपत्र वगैरे असेल, घटस्फोटित महिला वगैरे असेल तर त्याचं आदेश या ठिकाणी लागणार आहे। विशेष गरज असलेल्या मुलांसाठी सुद्धा अपंगत्व प्रमाणपत्र वगैरे, वैद्यकीय प्रमाणपत्र वगैरे या ठिकाणी द्यावे लागणार आहे। अशा प्रकारचे सर्व कागदपत्रे जे आहेत तर तुम्हाला आत्ताच तयार करून ठेवायचे आहे, जेणेकरून आता ॲप्लिकेशन फॉर्म लवकरात लवकर या ठिकाणी चालू होणार आहे। जसंही चालू होईल तुम्हाला चॅनलवरती अपडेट देण्यात येईल। डेट तुम्हाला सर्वात अगोदर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्यामध्ये शाळा वगैरे निवड वगैरे असते।
शाळा वगैरे निवड झाल्यानंतर तुमची लॉटरी पहिलं राऊंड, दुसरं, 3, 4 राऊंड या ठिकाणी होत असतात शाळेच्या व्हॅकन्सीनुसार. त्या राऊंडमध्ये तुमचा बालकाचा नंबर लागला तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली त्या शाळेमध्ये ॲडमिशन दिलं जातं. आणि यासाठी तुम्हाला अजून काही शंका वगैरे असेल तर तुम्हाला हेल्प संपर्क नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. हेल्प सेंटरसुद्धा दिलेलं आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज, तालुका वाईज या ठिकाणी दिलेलं आहे. यावरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. जसं की मी एक जिल्हा या ठिकाणी निवड केला तर बघू शकता तुम्ही, गट साधन केंद्र पंचायत समिती सिल्लोड वगैरे या ठिकाणी नाव पण दिलेलं आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेले आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी हेल्प सेंटरमध्ये या वेबसाईटवरती संपूर्ण डिटेल दिलेली आहे. तुम्हाला RTinfo-Maharashtra या वेबसाईटवरती ही संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे. आणि भरपूर पालकांचे अजून काही प्रश्न असतात की ह्या वर्षी जर त्यांचे डेट ऑफ बर्थ 1-2 दिवसाची कमी जास्त होत असेल, जर बसत नसेल तर ते पुढच्या वर्षी परत अप्लाय करू शकतात का? तर नक्कीच, जर वयामध्ये बसत असाल तर वयाचं चार्ट बघा, मी तुम्हाला मागं दाखवलेलं आहे. त्या वयामध्ये जर पुढच्या वर्षीसुद्धा तुमचा बालक अजून बसत असेल तर तुम्ही पुन्हा ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकता. आणि एकदा तुम्हाला जी शाळा भेटलेली आहे, समजा 26-27 मध्ये ॲडमिशन पहिलीला झालेलं आहे आणि तुम्हाला जर पुढच्या वर्षी दुसरी शाळा वगैरे बदल करायची असेल तर तुम्हाला ती बदल करता येत नाही. म्हणजे तुम्हाला चेंज शाळा करता येईल परंतु ते RTमध्ये ॲडमिशन होणार नाही. RTमध्ये एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळालं की त्या शाळेत 8वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं. शाळा जर तुम्ही चेंज केली तर त्या ठिकाणी RTमध्ये ते प्रवेश दिले जात नाही. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.